नमस्कार मित्रांनो, तर आपण बरेच दिवसांपासून व्हिडिओ बनवलेला नाही. तर बरेच दिवस म्हणजे कसं, मी राहतो राजगुरुनगरला आणि नंतर गावाला आलेलो नाही आम्ही बरेच दिवस. आज गावाला आलेलो आहे, पण आज आम्ही गावाला नाही आलो. आज आम्ही आत्याच्या घरी आलेलो आहे. का आता आम्हाला कांद्याचं रोप आणायचं आहे. आता इथून कांद्याचं रोप आम्हाला घरी न्यायचं आहे. उद्या आपल्याला कांदा लावायचं आहे. त्यामुळे आपण आत्याच्या घरी आलेलो आहे. आमच्या घरापासून जवळपास 20 किलोमीटर आत्याचं गाव आहे. तिथं आम्ही बी टाकलं होतं कांद्याचं आणि त्यामुळे इथं रोप आपल्याला उगून आलेले आहे आणि ते आपल्याला इथून उपटून न्यायचं आहे आता. तर आत्याने त्यांनी पण कांदा लावलेलं आहे. तर ते कसं आहे ते तुम्हाला दाखवतोय. तर कसं आहे, आत्याचं गाव हे आंबेगाव तालुक्यात आहे आणि इकडचं वातावरण एक नंबर असतं पिकांसाठी थंडीचं. तर त्यासाठी हे कांदा आहेत ना, एक नंबर आलेले आहेत आता यांचं. मध्ये एक पावसाने फटका बसला होता, मोठा जोरदार पाऊस झाला होता, तरी पण त्याच्यातून सावरून कांदा एक नंबर झालेला आहे आता. मित्रांनो, आपल्यावर हे मामा आहेत आपले. तर मामा राख मारतात हे कांद्याला. तर मामा कांद्याला राख मारल्यावर काय फायदा होतो? ते पिळा पडलेला आहे ना, त्याच्यावर फरक पडतो. म्हणजे कांद्याला एक पिळा पडतो, त्यामुळे कांदा खराब होतो, त्यामुळे त्याला राख मारायची. त्याच्यामध्ये काय मावा नाही तयार होत, असं गावठी उपाय आहे आपला, घरगुती गावठी उपाय. बाटली भोपळे येते, चवीला फार एकदम भारी, एक नंबर. आपल्या गावरान पद्धतीने असत ना, पण लय भारी बाटली भोपळा त्याला म्हणतात. त्याची भाजी करतो का आपण? भाजी करतो आणि एक नंबरची भाजी, चविष्ट आणि त्याच्यामध्ये जीवनसत्व जास्त असतं. भोपळा खाला का माणूस भोपळेवाणी होणार. मला नाही आवडत म्हणून मी नाही खात, म्हणून मी असं तो भोपळा पण तसाच आहे का? बाटली भोपळा तो खाली पडलाय तो. तो तुम्ही काढलाय का बापळी भोपळा? हा, लय मोठा आहे. ठराविक टायमिंग मध्ये काढायला लागतो, नंतर तो हे होतं ना, निभार होतो ना. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता का इथं खाली मामांनी बाटली भोपळे लावलेले आहेत आणि इथं भाबळी वरती आलेले आहेत. तिथं बघू शकता, इथं वरती आलेले आहेत असे 3-4 आहेत वरती. हे कुठे शहरात तुम्हाला पाहायला नाही मिळणार, कारण आजकाल कोण एवढं लावत नाही. ते हे गावाकडेच जास्त करून तुम्हाला दिसून येईल. कुठं जायचं आता? घरी जायचं. आत्याच्या घरी. हा, मग मामाचं पण आहे. Get you out of my mind. It's like I feel it for the first time. Been thinking about you all night. I've been searching for this all night. तर मित्रांनो, आता काम करून करून आपला एक ब्रेक झालेला आहे जेवणाचा. तर ते जेवायला चाललेलो आहे आपण. मित्रांनो, आता आपलं जेवण झालेलं आहे. इकडं सगळी निवांत बसलीच. ही इकडं नाना आहेत, मामा आहेत, ती सगळी बसलेलं. आपण पण इकडं निवांत बसणार आहे. तर फ्लावरची शेती आहे इथं फ्लावर केलेलं आहे. ही लसणाची शेती आणि इकडे आहे आमचा आवी दादा आणि चिकू. सारखं येत असते. निवांत निवांत बसायचं, निवांत जगायचं. मोठी अशी तयारी. रोप नको झोपू खाली. सर खाली झोप, सांग का ना मला. हा, पोरं माहिती का आता. आपलं आता कांद्याचं रोप ओपन झालेलं आहे आणि आता त्याची शेंड कापायचं काम चाललंय इथं. हे रोप आपण इथून कापलेलं आहे, याच्या गड्ड्या आता आपल्याला इथून
इकडं काय इथं गाडी येऊ शकत नाही आता. इकडं आजूबाजूला सगळी शेत आहेत. रोड इथून जरा बाहेर आहे, त्यामुळं आपण घेऊन चाललेलो आहे. ही आपली गाडी आता रोड तिकडून लांबून आणलंय आपण रोप. मित्रांनो आपण गाडी भरून आलेलो आहे रोपाची. इथं आपण रोप आता ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती पाणी मारले. आपल्याला उद्या कांदा लावायचे. तर आजचा व्हिडिओ आपण इथं संपू. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.